नमस्कार मंडळी, मिस्टर अँड मिसेस अनु फॅमिली ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. लोक देवाचं दर्शन घेण्याकरिता देवळात जातात. पण आमच्या कोकणात देव आमच्या भेटीला आमच्या घरी येतो. म्हणूनच कोकणी माणूस शिमगा उत्सवासाठी आवर्जून गावी येतो. प्रत्येक घरी देवीची यथासांग पूजा केली जाते आणि पाटील बुवा देवीला गाराणं घालतो. आता ज्या देवीच्या पालखीचे तुम्ही दर्शन घेतले ती रत्नागिरी मन्नगड मधील अंबोणे गावातील श्री जाखमाता देवीची आहे. ही पालखी शरण आणि संकासरमुळे ती खूप प्रसिद्ध आहे. या पालखीला वेळास दांडावाडी येथे 3 शरण घातले आहेत. शरण कसे काढले जाते हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि पालखीने पहिले शरण 2 मिनिटाच्या आतच काढले. पहिला शरण निघालाय, शरणा भेटला इथे. शरणा भेटलाय. पहिले शरण मिळाल्यावर ते श्रीफळ फोडून पालखी दुसरे शरण काढण्यास रवाना होते.
आहे अहो शंकाशिवचे पैसे पडलेत. की माझी इच्छा पूर्ण कर, मी तुला शरण घालेन म्हणून. आणि तुझ्या अंगणामध्ये मला खेळवेल, म्हणजे नाचवेल तुला. जरा थोडं म्हणजे माझी काय दुःख काय असेल ते दूर कर. आणि दुसरे एक असतात आता हौशी. आता जी पिढी आहे, जी नवजात, ती हौशीपोटी घालते की आपण विशेष करून महिला मंडळ वगैरे किंवा छोट्या छोट्या मुली ग्रुपने एक मजा यावी म्हणून की एक पालखी गावामध्ये एक वातावरण निर्मिती होते या शरणामुळे. आणि असे दोन प्रकार, शरण म्हणजे श्रीफळ आणि मी जो मगाशी म्हटल्याप्रमाणे जी पुन्हा असते ती पुन्हा दिली जाते. आणि ती अशा ठिकाणी लपवली जाते की ती त्या कोणालाही माहिती नसते. आणि नंतर आम्ही या ढोल ताशाच्या सनेच्या सुरावरती अंदाजाने त्या पालखीची शरण शोधत असतो. आणि आता मगाशी तुम्ही बघितलंच असाल की आम्ही इकडे नवख्या होतो. आणि इथे पालखीने दुसरे शरणही काढले. चोरा करून टाकला त्याने. थांबा हो थांबा. पण आमच्यासाठी तो राक्षस नाही, आमच्यासाठी ते दैवतच आहे. तिची आम्ही पूजापाठ करतो, त्याची ओटी भरतो आणि भक्तिभावाने आम्ही त्याला पूजतो. त्याला वेगवेगळी नावं, म्हणजे गावागावाप्रमाणे त्याला नावं देतात. आम्ही संकासूर म्हणतो, कोण काळ्या म्हणतो, कोण अग्री म्हणतो. ते कोळीवाड्यामध्ये विशेष म्हणजे त्याला त्या नावाने म्हणजे वेगळ्या नावाने संबोधलं जातं. पण ते एक रवळनाथचा अवतार आहे. संकासूर वगैरे नाही. काही लोक असे म्हणतात की ते देवीचं संरक्षक आहे की काय. पण आमच्या पालखीपुरतं मर्यादित म्हणायचं झालं तर तसं संरक्षण वगैरे काय नाही. तो रवळनाथाचाच अवतार आहे तो. आणि त्याची भक्तिभावाने पूजा करते. आणि आमच्या पालखीचं ते मोठं आकर्षण आहे. ते शरण आणि संकासूर हे पालखीचं आकर्षण आहे. थँक्यू आणि सो ही मच. नवसाला पावणारी देवी आहे. तिची पिढ्यानपिढ्याची 100 वर्षापेक्षा जास्त मोठी परंपरा आहे. तसं म्हटलं तर आमचं गाव आज आपण मंडणगडमध्ये रत्नागिरीमध्ये सेम आहोत, पण आम्ही बागमंडल्यात सुद्धा होतो. आणि ह्या पालखीला खूप मागणी आहे. पण आम्हाला वेळाभावी कोणाची इच्छा पूर्ण करता येत नाही. कारण रात्री 1:30-2 वाजता आलो तरी तेवढ्याच उत्साहाने स्वागत केलं जातं या पालखीचं. कुठे प्रत्येक गावामध्ये वाट बघत असतात. पण दोन शरण काढून झाल्यावर पालखी तिसरे शरण काढण्यासाठी पुन्हा रवाना होते.
दुसऱ्या दिवशी आमची पालखी बाहेर पडते. दंडनगरी, मंदेरी, हवेली, भटवाडी, पाटेवाडी, सुतारवाडी ते संपूर्ण 12 वाड्या. त्याच्यानंतर देवी उंबरशेत मार्गे बोटीने पालखी बागमंडला येते. त्या बागमंडला म्हणजे कोळमंडला, बागमंडला हरेश्वर जे तीर्थस्थळ आहे तिथे हरेश्वरला जाते. देवी तिथे हरेश्वरला देवीची भेट होते तिथे. आणि त्याच्यानंतर पुन्हा ज्या पद्धतीने तुम्ही म्हणता ओटी वगैरे झाल्यानंतर संध्याकाळी प्रत्येक गावामध्ये संध्याकाळी शरण असतात. तेव्हा साधारण किमान 10 शरणं तरी प्रत्येक वाडीमध्ये गावामध्ये असतातच असतात. काही नवसाचे असतात, काही हौशीचे असतात. ते आम्ही शरण बघण्यासाठी खरं म्हणाल तर संपूर्ण ज्या ज्या गावामध्ये जाते त्या त्या गावातली किंवा त्या त्या शहरातली संपूर्ण बाजारपेठ बंद असते. कारण की एवढा उत्साह असतो लोकांना शरण बघायला. आणि आमचा आकर ऐक ना तुझे खोल आहे बरं. खोल आहे माती येते ना. दाखवतो 2 मिनिटं. ही शेंडी असते ना, ह्याच्यावर आपण जोरात आपण इलेक्ट्रॉनिक माध्यमातून उदाहरणार्थ यूट्यूबच्या माध्यमातून तो तुम्ही प्रचार आणि प्रसार करताय की जोमाने करा, जेणेकरून आमच्या पालखीची सोशल मीडिया सोशल मीडियावरती आणखी प्रसिद्धी मिळते. तरी आता जर पाहिलं तर सतत ही आंबवण्याची पालखीच तुम्हाला दिसेल यूट्यूबवरती, सोशल मीडियावरती. यामध्ये वर्षभर असते, असं नाही की सतत. पण आता हा तिचा शिंगा म्हटला का तिचा उत्सवाचा काळ आहे, तर आता आणखी जास्त होतो. तर तुम्ही सर्वांनी आमच्या पालखीचा महिमा असाच प्रकारचा प्रसारित करा आणि आम्हाला आणखी यश मिळेल. आपल्याला सुद्धा आमची देवी तुम्हाला यश देईल, एवढीच सदिच्छा. धन्यवाद. शरण काढून झाल्यावर तिची ओटी भरून तिला मानपण दिलं जातं. मानपण देऊन झाल्यावर देवीची पालखी गावकऱ्यांना आशीर्वाद देऊन दुसऱ्या गावाकडे रवाना होते. आपण पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. राधे कृष्ण.